आणि आपल्या सहनशीलतेचा अंत पाहणार नाही. खरं म्हणजे या ठिकाणी वामांगितांनी सविस्तर 13 पानाची प्रस्तावना दिली आणि 13 पानं लिहून आणलेली आहे. ते काही 13ची 13 पानं सांगणार नाही, पण वामांगी म्हणून या स्त्रियांच्या जीवनामध्ये आलेलं जे एकटेपण आहे, अरुण कोरटकरांच्या कवितेमधून पद्माकर कुलकर्णी सरांनी मांडलं. मंचावरील सर्व मान्यवर आणि पुढील सर्व मान्यवर. खरं म्हणजे पिता रक्षते कौमार्य, भ्राता रक्षते तारुण्य, रक्षन्ति स्तविरे पुत्रा. न स्त्री स्वातंत्र्य मरती, न स्त्री स्वातंत्र्य मरती, न स्त्री स्वातंत्र्य मरती. मरुदी त्याला म्हणजे बालपणामध्ये वडिलांच्या छत्रछायामध्ये, प्रौढपणी आपल्या पतीच्या दबावामध्ये आणि उतार वयामध्ये आपल्या पुत्रांच्या धाकामध्ये असं स्त्रीला जीवन जगावं लागतं. आणि मग ते प्राचीन काळ असू दे, मध्ययुगीन काळ असू दे आणि आताचा आधुनिक काळ सुद्धा असू दे किंवा अर्वाचीन माहिती तंत्रज्ञानाचा काळ असू दे. पवार साहेब बरोबर 10 मिनिटात संपवतो. घड्याळकडे सुद्धा आपल्याला बघायचं कारण पडणार नाही. आणि या कालावधीमध्ये स्त्रीला ज्या काही जीवनामध्ये आलेल्या अडचणी असतील किंवा तिच्या आलेलं वाट्याला आलेलं वामांगीपण असेल, ते 51 स्त्रियांच्या कथांमधून किंवा कथात्म संग्रहामधून रेखाताईनं मांडलेलं आहे. त्यांची ही संदर्भ शोधण्याची वृत्ती असेल किंवा निरीक्षण कौशल्य असेल किंवा या कवी शब्दामध्ये बांधण्याची हातोटी असेल, हे सारं मला वाटतं खूप जिकिरीचं काम आहे. जसं आता कल्याणरावजी म्हणाले की कवी शब्दामध्ये जास्त आशय तो मांडता आला पाहिजे आणि ते कसं, ती ढब मला वाटतं रेखाताईंना मिळालेली आहे, भावलेली आहे. आता सारखा सारखा सासू आणि सुनेचा इथे उल्लेख होतोय. सासू म्हणजे सारख्या सूचना आणि सून म्हणजे सूचना नको, असं आपण दोन्ही शब्दाची फोड केली तर होते. परंतु वात्सल्य सुक्ताचा कार्यक्रम असो किंवा जडे सरांच्या अमृत महोत्सवाचा कार्यक्रम असो, या कुठेच सासू सुना आहेत असं मला वाटलं नाही. आणि स्मिता जडे, रेखा जडे या मला म्हणजे मी पहिल्यांदा मला नातच माहित नव्हतं सर. मला वाटायचं की आई आणि मुलगी असतील आणि सर त्यांचे वडील असतील. एवढं हे घनिष्ठ आणि एकरूप नातं आहे. आणि तेच तर जडे मॅडम मांडतात त्यांच्या पुस्तकामध्ये की ज्याला बाईतली ताई कळाली तो ज्ञानेश्वराचा मुक्ताईचा ज्ञान झाला. ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला. आणि ज्याला बाईतली आई कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला. आणि मला वाटतं हे आत्मभान, ही आत्मजाणीव, ही स्वची जाणीव या पुस्तकातून स्त्रीनं आपल्याला द्यायची आहे आणि ती स्त्रियांना द्यायची आहे. कारण आता आमच्या मनीषाताई म्हणाल्या की मराठवाड्यातल्या स्त्रिया आत्महत्या करत नाही, ते खरंच आहे. त्या सहनशील आहेत, प्रचंड सामर्थ्यशाली आहेत. मीही त्या भागातून आलो आणि कालचंच उदाहरण मी सांगतो. आमच्या भागातले लोक ऊस तोडीसाठी पश्चिम महाराष्ट्रामध्ये येतात आणि कालच छत्रपती शिवाजी सर्वोत्कृष्ट रुग्णालयाला, शासकीय रुग्णालयामध्ये इरेगाव तालुका वसमत मधला एक ऊस कामगार तिथे ऍडमिट होता आणि मला फोन आला की सर तुम्ही तिथे जाऊन थोडीशी मदत करा, त्यांना सुविधा व्यवस्थित मिळत नाहीत. आणि दुर्दैव मी जाईपर्यंत सर तो पेशंट गेलेला होता. ती बाई 4 दिवस झाला तिथं होती, इकडे कोणी ओळखीचं नाही. परंतु 2 मुलांना घेऊन एकटीच, नातेवाईक कोणी आलेले नव्हते, एवढे 400-500 किलोमीटर आहेत म्हटल्यानंतर. परंतु ज्या धीरानं त्या आपल्या पतीचं काय म्हणूया की सेवा आपण म्हणूया किंवा त्या पतीच्या समोर, आता पती गेलेले आहेत पण या मुलांसाठी जगायचंय, एवढं सामर्थ्यवान हे स्त्रियांच्याकडेच आहे. आणि ते आपल्या पतीच्या आवडीनिवडी असतील, इच्छा आकांक्षा असतील, त्याच्यामध्ये ते झोकून दिलेलं आहे. रेखाताई मी तुमचं यासाठी एक अभिनंदन करेल की तुम्ही पुस्तक जे आहे ते जडे सरांना अर्पण केलेलं आहे. म्हणजे माझं नाही, ते तुमचं आहे, एवढी भावना त्याच्यामध्ये व्यक्त केलेली आहे. मी विनोदाच्या अंगाने असं म्हणेन की महिलांना काय पाहिजे असतं की 2 शब्द गोड किंवा थोडे कौतुकाचे असे पाहिजे असतात. म्हणजे प्रत्येक वेळेला नाही, धनवेताई हसल्या, प्रत्येक वेळेला नाही, पण एखाद्या वेळेला मी कार्यालयात गेलो आणि तिथून संध्याकाळी तो डबा मी खाल्ला दुपारी आणि घरी आल्यावर मी म्हणालो पत्नीला की आजची भाजी चांगली होती,
तिला थोडस बरं वाटतं, पण ती योगायोगाने दुसऱ्याची आणलेली नसावी त्या दिवशी, नाहीतर रंगाचा बेरंग होऊ शकतो. रंगाचा बेरंग होऊ न देता आपल्या बायकोचं कौतुक जर केलं तर दुसऱ्या दिवशी आणखी चांगली भाजी आपल्याला खायला मिळते. परंतु तसं नाही. या महिला आपल्याला आत्मसन्मानासाठी आदराची ती आपल्याला मागणी करत असतात आणि तो आधार बोलके सुधारकाकडून येणार नाही, तर त्याला करते सुधारक व्हावं लागेल. मी व्यासपीठावरून महिला सबलीकरणावर बोलतो, पण रांधा काढा उष्टे वाडा हे जे मी करत असतो ते कोणाला पाहता आलेलं नाही. आणि म्हणून मी जेव्हा सांगत असतो की आपल्या घरी जर मी सन्मान दिला तर मला सगळ्यांना देता येईल. म्हणून प्रदीप पाटीलचं माझं घर सोलापुरात झाले आणि घरामध्ये दोन मी गोष्टी केल्या. एक, माझ्या घराचं भूमिपूजन आईच्या हस्ते केलं आणि माझ्या घराच्या फलकावर माझ्या नावाच्या आधी बायकोचं नाव दिलेलं आहे. फोटो त्याचा आहे, पुरावा म्हणून मी दाखवू शकतो. म्हणून मी महिलांच्या सन्मानावर बोलत असताना मी काय केले अगोदर ते आपल्याला करावं लागेल, तरच खऱ्या अर्थानं. म्हणून मध्ययुगीन कालखंडापासून किंवा कोरटकरांच्या वामांगी कवितेपासून मुलं प्रश्न विचारतात, निरागस असतात आणि त्या निरागस मुलांचा प्रश्न संवेदनशील मनाला भावला. कारण असाच एक प्रश्न हिवरे बाजारचे पोपटराव पवारांना त्यांच्या नाताने विचारला होता की बाबा तुम्ही सरपंच, भाच्याने विचारला होता की बाबा तुम्ही सरपंच होणार आहेत का? आणि त्या कालावधीमध्ये प्रदीप पाटील सर, पवार सर, तुम्हाला आठवत असेल तर एक गाव 12 भानगडीचा पिक्चर आलेला होता. मग त्या भाच्यानं पोपटराव पवारांना प्रश्न केला की मामा तू सरपंच होणार आहेस का? तर ते म्हणले हो सरपंच हो, पण एक गाव 12 भानगडी सारखा होऊ नको. म्हणजे त्या मुलाला सुद्धा माहितीये की काय आपल्या मामानं व्हावं. आजीला आपली नात प्रश्न विचारते आणि वामांगी हळूहळू घडत जाते आणि 51 स्त्रियांच्या जीवनातलं दुःख एक जर सांगायला गेलं तर 10-10, 15-15 मिनिटं जाईल, 2-3 तास त्याच्यावर बोलायला लागते. परंतु या स्त्रियांचं दुःख, आमच्या स्त्रियांना तुमच्या जीवनामधलं दुःख कमी आहे. या जीवनाच्या स्त्रियांच्या जीवनाच्या वाट्याला आलेलं जे दुःख आहे ते खूप मोठं होतं. यातून प्रेरणा घेऊन, कारण आमच्याकडे आज हुंडाबळी असेल, पाशवी अत्याचार असतील, सर 2-2, 3-3 वर्षाच्या मुली सुद्धा आज लोक सोडत नाही. आणि हुंडाबळीनं ताई, आपल्या स्मिता ताईला माहिती असेल, आपल्या जिल्ह्यामध्ये वैद्यकीय व्यवसायात असलेली एक भगिनी आपल्याला स्वतःला संपवून घेते आणि आमची मग स्त्री म्हणते की पत्रात मजकूर लिहिते मी आई, मला इथे छळतात या हुंड्याच्या पायी. आपुलकीचं असं इथं माझं कुणी नाही, मला इथे छळतात या हुंड्याच्या पायी. मग सासूरवास असेल, जाच असेल, पतीकडून होणारा त्रास असेल, खूप साऱ्या गोष्टी स्त्रियांना सहन कराव्या लागतात. ती ताकद भावनिक असेल, शोषिक असेल, ती सहनशीलतेची या स्त्रियांना दिलेली आहे. या पुस्तकातून काय घ्यायचं असेल तर स्त्रियांच्या जीवनामध्ये आत्मभान यावं, त्यांना जीवन जगण्याची प्रेरणा मिळावी, प्रोत्साहन मिळावं, यासाठीचा मला वाटतं रेखाताईंचा हा आशावाद आहे आणि तो निश्चित फलदायी ठरणार आहे याची मला खात्री आहे. प्रस्तावनेमध्ये मी लिहिलंय, पुन्हा सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगत नाही. संजीवनी बोकील यांची कविता या वामांगी कविता संग्रहाला साजेशी आहे तेवढी म्हणतो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, माझा सन्मान केला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. प्रिय मुली, सगळ्याच घरांना दारं असतात पण सगळीच नसतात मायेची कोठारं. प्रिय मुली, सगळ्याच घरांना दारं असतात पण सगळीच नसतात मायेची कोठारं. हे शिकशीलच कधी ना कधी तू, मात्र हेही लक्षात ठेव, प्रत्येक उन्हागणिक असते एक तरी शीतल सावली आणि प्रत्येक काठ्यावर एखादं कोमल फूल. जीव घेण्या दऱ्या असतात तसेच असतात झुलते पूल, दुष्ट माणसाच्या मनातही असते खोल गाडले कोवळे मूल. मला माहित आहे या सगळ्या गोष्टी शिकवल्यात आईनं तुला, पण तरीही शिकत राहा या दुनियेच्या शाळेत. व्यवहाराच्या उभ्या आडव्या धाग्याबरोबर गुंपत राहा मायेची वीण आणि वाटून घेऊ नकोस पाणी पाजण्याचा उरताशी. लक्षात ठेव बेटा, मायेनं मिळवलेलं एक माणूस एका दागिन्याहून मोलाचा आहे आणि वेळेला धावून आलेल्या मित्राचं मोल पृथ्वीच्या तोलाचं आहे. शिकावंस तू दुसऱ्यासाठी झिजणं, मात्र त्यासाठी नसतं विसरायचं स्वतःचं फुलणं. फुलणं प्रत्येक फुलाचा अधिकार आहे आणि फुलवणं प्रत्येक मातीचं कर्तव्य. फुल होऊन जगताना माती बनायला विसरू नकोस. नव्या मनूच्या स्वागताला दार सदैव उघडी ठेव आणि कर आमंत्रण नव्या सूर्याला. आता किरणांनी साऱ्यांचीच घरं उजळायची आहेत, हवसर ठासून सांगे त्याला. लक्षात ठेव बेटा, अंधाराला घाबरणं सोपं आणि दिवा लावणं अवघड असतं. अंधाराला घाबरणं सोपं आणि दिवा लावणं अवघड असतं, परंतु हे अवघड काम करणं कुणीतरी जरूरही असतं.
प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचल. काळजीची काळजी करण्यापेक्षा कर तिची सावकाश उकल. मग तुला धडा मिळेल की आपल्या सावलीलाच भीतो आपण अकारण आणि मूर्ख छळाला जातो शरण. जमेल तसं पाहत राहा उघड्या डोळ्यांनी जग. जगायचा प्रयत्न कर चौकटी वाचून. लक्षात ठेव बेटा, पक्षांनाही परतावंसं वाटतं घरट्यात अंधारलं म्हणून. पक्षांनाही परतावंसं वाटतं घरट्यात अंधारलं म्हणून. तारुण्याची चव चाकताना जागी राहू दे तुझ्या मनात प्रेमळ आजीची ऊब. वाटू दे घरादाराला तुझा आधार. कृष्णानं उचललेल्या गोवर्धनाखाली उभा राहिल्यासारखा. वाटू दे घरादाराला तुझा आधार. कृष्णानं उचललेल्या गोवर्धनासारखा. ठिपक्या ठिपक्याने जोडत साकारणाऱ्या रांगोळी सारखं असावं तुझं अस्तित्व. तहान गेलेला पाने इतकं वाटावं घरादाराला तुझं महत्व. लक्षात ठेव बेटा, प्रेम सन्मान हे आहेत डोंगरातून मिळणारे प्रतिसाद. प्रेम सन्मान हे आहेत डोंगरातून मिळणारे प्रतिसाद. प्रतिसादासाठी घालावी लागते प्रथम आपल्याच ओठातून साथ. तोडणे सोपे जोडणे अवघड ठाऊक आहे तुला. तोडणे सोपे जोडणे अवघड ठाऊक आहे तुला. पण कधी समजू नकोस की लग्नानंतर पाहुणी झालीस आम्हाला. भावा इतकंच हे घर अजूनही तुझं आहे. भावा इतकंच हे घर अजूनही तुझं आहे. पायाखालची वाळू सरकली तर माहेर तुझं भक्कम आहे. घडलेच काही विपरीत तर लिहिशीलच पत्र. घडले काही विपरीत तर लिहिशीलच पत्र. लक्षात ठेव बेटा, बापच असतो मुलीचा खरा खुरा मित्र. बापच खरा खुरा